श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आपण आता मकर राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे याबद्दल जाणून घेऊयात. तर एप्रिल 2026 हा महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती आणि संयमाचा काळ ठरेल. या महिन्यात तुम्हाला मानसिक शांतता आणि नवीन कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल महिना मकर राशीच्या व्यक्तींकरता संयम, जबाबदारी आणि टप्प्याटप्प्याने होणारी प्रगती यांचा असेल. हा महिना धीम्या गतीने पण खात्रीशीर यश देणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी अडकलेल्या वाटू शकतात, पण तुमची चिकाटी आणि शिस्त शेवटी चांगले परिणाम देतील. तर मकर राशीचे एप्रिल 2026 साठीचे सविस्तर भविष्य आपण पाहूयात. करिअर आणि व्यवसाय. नोकरीमध्ये बढती किंवा पगारात वाढ होण्याचे योग आहेत. कष्टांचे फळ मिळण्याची ही वेळ आहे. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, परंतु आर्थिक गुंतवणुकीत घाई करू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, त्यामुळे थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही कामात सातत्य ठेवल्यास तुमच्यावर विश्वास वाढेल. काहींना नवीन प्रोजेक्ट्स किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना महिन्याच्या उत्तरार्धात चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. आर्थिक स्थिती. या महिन्यात धनप्राप्तीचे चांगले योग आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. व्यावसायिकांसाठी हा महिना स्थिरतेचा आहे. मोठा नफा लगेच दिसणार नाही, पण नुकसानही होणार नाही. जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत ठेवणे फायदेशीर ठरेल. नवीन गुंतवणूक किंवा भागीदारी करण्यापूर्वी नीट विचार करा. आर्थिक बाबतीत कमाई ठीक, खर्च जास्त अशी स्थिती राहू शकते. घरगुती खर्च, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे बजेट प्लॅनिंग खूप गरजेचे आहे. बचत करण्याचा प्रयत्न केल्यास पुढील महिन्यात फायदाच होईल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधात थोडे चढ उतार येऊ शकतात. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी शांतपणे बोलणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. विवाहित लोकांनी वेळ देणे आवश्यक आहे. सिंगल लोकांसाठी नवीन ओळखी होऊ शकतात, पण घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबात काही जबाबदाऱ्या वाढतील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागू शकते. कुटुंबियांसोबत वेळ घालवणे किंवा संवाद ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती राहील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. जर काही मतभेद असतील तर चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना बरा राहील, मात्र ओव्हर थिंकिंग किंवा अनावश्यक काळजी घेणे टाळावे. मानसिक शांततेसाठी नियमित योगासने आणि ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजीच घ्यावी लागेल. थकवा, पाठदुखी, सांधेदुखी किंवा झोपेची समस्या जाणवू शकते. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवले तर नक्कीच यश मिळेल. एकाग्रता थोडी कमी होऊ शकते, त्यामुळे टाइम टेबल बनवूनच अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक मेहनतीची गरज आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 जून 2026 नंतर अधिक अनुकूल काळ असेल. तरीही एप्रिलमध्ये तयारी सुरू करणे फायदेशीर ठरेल. मकर राशीसाठी एप्रिल 2026 मधील शुभ दिवस आहेत 4, 10, 19 आणि 27. शुभ रंग आहेत निळा आणि काळा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.